प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये सागर सांगत असतो सावनीला, हे बघ सई माझी आहे आणि मी तिला घेऊनच जाणार, मी तिचा बाप आहे, तिला तुझ्याकडे मी ठेवणारच नाही। लगेचच सावनी आता हर्षवर्धनला कॉल करते आणि इकडे सागर आला आहे, तू ताबडतोब निघून ये असं त्याला सांगते। सई आता टेडी सोबत खेळत असते आणि आपल्या बाबाला समोर बघून सई खूप खुश होते आणि डॅडा असं म्हटल्यावरती सागर म्हणतो बाळा ये आणि तो तिला मिठीत घेतो। त्यावरती आता मात्र सई खूप खुश होते आणि सागर म्हणतो चल आता मी तुला इथे नाही ठेवणार बाळा, चल आता आपण इथून निघायचं आहे असं म्हणत तो सईला घेऊन जाणार। तितक्यात हर्षवर्धन येतो आणि म्हणतो काय तुला घेऊन जायचंय का, हिला जा, तू तर उलट माझं काम सोपं करतोयस, तू हिला घेऊन गेलास ना की मी ताबडतोब लगेचच पोलिसांना बोलवणार आणि बघ मग पोलीस काय करतात ते, कारण ऑफिशियली सईची कस्टडी ही सावनीकडे आहे, त्यामुळे तुला जे करायचं ना ते कर, आता पोलीस तुला पकडून घेऊन जातील। त्याच वेळेला तिकडे आता लगेचच सावनी आता सईचा हात धरते आणि बाजूला घेते आणि इकडे मिहिर येतो आणि दादा काय करतोयस तू असं म्हणत त्याला बाहेर घेऊन येतो आणि म्हणतो दादा आता काही झालं असतं तर पोलिसांना बोलवून त्यांनी खूप मोठा तमाशा केला असता। सागर म्हणतो मला काही माहित नाहीये, मला काहीही करून सई पाहिजे आहे। मिहिर म्हणतो तू जरा धीर धर, हा तुझा मार्ग योग्य नाहीये। इकडे आता सई सुद्धा रडत असते की मला डॅडाकडे जायचंय, पण इकडे सावनी आता तिला काही पाठवत नाही आणि तिला म्हणते तू इथे बस। सावनी आता सईला एका कोपऱ्यामध्ये ठेवते आणि तिकडून निघून जाते आणि ती म्हणते हर्षवर्धन याचं काहीतरी करायला पाहिजे। हर्षवर्धन म्हणतो तू काळजी करू नकोस, कायद्याने तो तसं काहीही करू शकत नाही आणि तू एक काम कर, जर तुला सईची कस्टडी कायमची हवी असेल तर तुला मुक्ताला मॅनेज करावं लागेल। आत्ताच्या आत्ता तुला जाऊन मुक्ताची भेट घे, तिला जरा खुश कर, सई तुझ्याकडे आनंदात आहे हे तिला पटवून दे, तरच तुला हे सगळं करता येईल। तोपर्यंत इकडे आता स्वाती आणि इंद्रा मुक्ताकडे छोट्या बेबीला घेऊन आलेले असतात आणि 6 महिन्याच्या बेबीला दात का नाही आले म्हणून तिला प्रश्न विचारला असता इकडे आता मुक्ता सांगते अहो 6 काय 9 महिने 1 वर्ष असं होईपर्यंत दात सुद्धा येत नाहीत, एवढं काही काळजी करण्याचं कारण नाहीये। आता इकडे लगेचच इंद्रा म्हणते अच्छा असं आहे का। त्यावेळेला आता मुक्ता फोन करते आणि रिसेप्शनला सांगते माझे कोणी बाहेर पेशंट आहेत त्यांना लवकरात लवकर आतमध्ये पाठवून द्या एक एक करून, आणि थोडक्यात ती इंद्रा आणि स्वातीला इथून निघा असं सांगण्याचा प्रयत्न करत असते। निघता स्वाती सांगते हे बघा मी तुमच्यासाठी मिठाईचा बॉक्स आणलाय। त्यावरती लगेचच मुक्ता म्हणते नाही हो याची काही गरज नाहीये। त्यावरती इंद्रा सांगते आपल्या इथली फेमस मिठाई आहे, घ्या की ती असं म्हणत इंद्रा ती मिठाई देते। आता मात्र मुक्ताला कळत नाही नक्की यांचं चाललंय काय। स्वाती आणि इंद्रा बाहेर येतात। इंद्रा म्हणते काय ग स्वाती तुझी 300 रुपयाची मिठाई गेली ना फुकट, काय उपयोग आहे। याच्यावरती स्वाती म्हणते आई असं नाहीये, आपल्याला सई हवी असेल तर या मुक्ताला मॅनेज करायलाच पाहिजे आणि पुन्हा एकदा सईसाठीच मुक्ताला मॅनेज करायला सावनी सुद्धा आलेली असते। हातामध्ये खूप महागडे गिफ्ट, शॅम्पेनची बॉटल, वेगवेगळे परफ्यूम असं काहीतरी एकदम रॅप केलेला बॉक्स घेऊन ती येते। त्यावेळेला स्वाती म्हणते बघितलंस तू आपण फक्त 300 रुपयाची मिठाई दिली होती पण हिने बघितलंस का काय आणलंय ते, शॅम्पेनची बॉटल काय अजून काय तुला कळतंय का, आपण ऐकूया ही काय बोलते। मग आता सावनी आतमध्ये येते आणि मुक्ताला म्हणते म्हणजे खरं तर सई खूप छान आहे, मी तुम्हाला आभार मानायला आले होते आणि सईकडून थँक्यू सुद्धा म्हणायला आले होते, म्हणजे मी सईची आई म्हणून योग्य प्रकारे तिची सगळी काळजी घेईन हेच मी तुम्हाला सांगायला आले होते, मला माझ्या सईची कस्टडी हवी आहे असं म्हणत आता इकडे मुद्दामच सावनी सई कशी आपल्याकडे खुश आहे असं सांगत असते आणि मी तुमच्यासाठी छानपैकी गिफ्ट घेऊन आले हे पण सांगत असते। लपून छपून इंद्रा आणि स्वाती हे सगळं ऐकत असताना त्याच वेळेला दोघी जणी म्हणजे मुक्ता सांगते की माझे बाहेर पेशंट आहेत, मला जास्त वेळ तुमच्याशी बोलता येणार नाही सावनी मॅडम आपण बाहेर जाऊया, आणि दोघी बाहेर यायला आणि इंद्रा आणि स्वाती लपून छपून त्यांचं बोलणं ऐकायला एकच गाठ पडते। त्यावेळेला ताबडतोब आता लगेच इकडे मुक्ता म्हणते तुम्ही इथे, सावनी म्हणते बघितलंस माझ्या सासूला आणि नंडेला सवयच आहे चोरून ऐकायची, याच्या आधी माझं आणि सागरचं बोलणं चोरून ऐकायचे म्हणूनच तर आमचा संसार टिकला नाही ना असं म्हणत आता कचाकचा भांडणच सुरू होतात। मग आता सावनीने शब्द काढल्यावरती इंद्रा कुठली गप्प बसायला, इंद्रा म्हणते तू आणि सगळं ऐकून घेणार, अगं तू तर इतकी महागजाक बाई आहेस ना, थांब तुझा मोबाईलच फोडते असं म्हणत ती आता सावनीचा मोबाईल घेते इंद्रा आणि फोडायला लागते। मुक्ता तिला थांबवते आणि दोघींचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करते पण हे भांडण थांबवण्याचं नावच घेत नसतं। इंद्रा आता सावनीच्या मागे हात धुवून लागते, तुला सोडणारच नाही, हाताला जे मिळेल ते घेऊन ती आता सावनीच्या मागे धावत पळत निघते। त्यावेळेला सावनी म्हणते बघितलंस मुक्ता, बघितलंस म्हणूनच मला सईला हिच्याजवळ ठेवायचं नाहीये, कारण ही बाई आहे ना हिला स्वतःची नाही अक्कल, काहीतरी बडबडते आणि माझ्या सईला सुद्धा ही असंच काहीतरी शिकवेल। याच्यावरती इंद्रा
म्हणते अच्छा म्हणजे आता ही आई बनणार, आई बनण्याच्या तू लायक असतेस ना तर पोरीला सोडून गेली नसतीस अशी. सावनी म्हणते तुमच्यामुळे मला भाग पडलं माझ्या मुलीला सोडून जाण्यासाठी, पण आता नाही, आता माझ्या सईला मी माझ्याकडेच ठेवणार. यावरती इंद्रा म्हणते थांब तुला धडाच शिकवते. हातामध्ये कैची घेऊन मुक्ताचीच आता ती सावनीच्या मागे धावत धावत लागते. मुक्ता मध्ये येते, त्यांना अडवत असते, पण कोणीही ऐकायचं किंवा थांबायचं नाव घेत नाही. या झटापटीमध्ये स्वाती लगेचच फोन करते आणि सागरला सांगते भाई लवकर ये, इकडे ना आईने खूप मोठा गोंधळ घातलाय, म्हणजे इथे सावनी आले, मुक्ताच्या इथे आम्ही आलोय आणि खूप मोठा तमाशा झालाय, तू ये लवकर. मग ताबडतोब सागर तिकडून निघतो. तोपर्यंत इंद्राने सावनीला मारायला उचललेल्या आता कैचीमुळे इकडे आता मुक्ताच्या हाताला लागतं आणि हातातून भळाभळा रक्त व्हायला लागतं. खूप मोठी गडबड होते आणि मुक्ताचा हात कापला जातो. त्यावरती इंद्रा घाबरते आणि मिनी काय नाही केलं असं म्हणत ती आता इकडे घाबरून बोलायला लागते. त्याच वेळेला नेमकी सागरची एंट्री होते. सागर हे सगळं दृश्य पाहतो आणि काय चाललंय हे सगळं. त्यावरती लगेच सावनी म्हणते बघितलंस तुझ्या ह्या अर्धवट शिकलेल्या आईने काय केलंय ते, हिनेच हे सगळे कारस्थानं केलेत आणि हिनेच या सगळ्यामध्ये आता मुक्ताला मारलंय. स्वाती म्हणते काय बोलतेस तू. याच्यावरती आता इंद्रा अधिकच चिडते. मुक्ताचा हात कापलेला असतो. या सगळ्यामध्ये मुक्ता सांगते तुम्ही जा, मला तुमच्या कोणाच्याही मदतीची गरज नाहीये आणि पुन्हा भांडणं सुरू होतात. मग आता स्वाती निघून जाते इंद्राला घेऊन आणि सावनी सुद्धा निघून जाते. सावनी सांगत असते मी मदत करू का. मुक्ता म्हणते मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये, तुम्ही सगळ्यांनी निघा इथून. पण जरी आता इकडे सावनी निघून गेली तरी सुद्धा तिकडून सागर जायला तयार नसतो. इकडे सांगत असते मुक्ता की तुम्ही निघून जा, पण सागर सांगतो नाही, तुम्हाला मदतीची गरज वाटत नसते तरी मला तुमची मदत करायची आहे, कारण तुम्ही एकटा ड्राईव्ह करून जाऊ शकत असलात तरी सुद्धा मला बाकीच्यांची ड्रायव्हिंग तुम्ही केलं असं तर समोरच्याची काळजी वाटते. असं म्हणत आता इकडे सागर मुक्ताला ड्रेसिंग करायला लागतो. मुक्ता नको म्हणत असताना तिचा हात धरतो, तिला तिच्या चेअरवरती बसवतो आणि आता स्वतःच्या हाताने मुक्ताचं ड्रेसिंग करतो. मुक्ताला विरोध पण करता येत नसतो. सागरच्या निमूटपणे सगळं ऐकत मुक्ता आता ड्रेसिंग करून घ्यायला लागते. त्याचबरोबर आता सागर मुक्ताला बसवतो आणि छानपैकी आपल्या हाताने ड्रेसिंग करतो. मुक्ताला लागलेलं असतं, पण सागर आता हळूवारपणे फुंकर घालत मुक्ताच्या हाताचं ड्रेसिंग करतो आणि बॅकग्राऊंडला प्रेमाची गोष्ट हे छानपैकी गाणं चालू असतं. एक प्रकारे सागर आणि मुक्ता एकमेकांची काळजी करायला लागलेत हे तर आता स्पष्टपणे आपल्याला दिसत असतं. मग आता सागर मुक्ताला घेऊन घरी निघतो. कारमध्ये मुक्ताला बसवतो, स्वतः ड्रायव्हिंग करतो आणि घरी येतो. मुक्ता नको नको म्हणत असताना आता कार घेऊन दोघ जण घरी येतात. मुक्ता म्हणते मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. त्यावरती सागर सांगत असतो पण मला तुमच्या मदतीची गरज आहे, मला सईला माझ्या ताब्यात घ्यायचं आहे, यासाठी तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे, जितकी रक्कम तुम्हाला हवे तितकी मी द्यायला तयार आहे. आता इथेच सागर चुकतो. पैशाचा व्यवहार करून मुक्ताला जिंकणं सोपं नाही हे सागरला आतापर्यंत समजायला हवं असतं. पण ज्या वेळेला मुक्ता आणि सागर घरामध्ये येतात म्हणजे त्यांच्या पॅसेजमध्ये येतात तेव्हा खूप मोठा राडा झालेला असतो. मिहिरला घेऊन पोलीस निघालेले असतात. सागरला काही कळत नाही नक्की काय झालंय. पोलिसांना थांबवत सागर म्हणतात काय झालंय, बोला लवकर काय झालंय. याच्यावरती पोलीस सांगतात की जो मिहिकाचा व्हायरल झालेला व्हिडिओ होता तो मिहिरनेच केलेला आहे, हा आमच्याकडे पुरावा सापडलाय. सागर म्हणतो काय पुरावा आहे तुमच्याकडे, त्यानेच केलाय कशावरून. याच्यावरती आता सायबर क्राईमचे ऑफिसर सांगतात हे बघा तो व्हिडिओ फक्त आणि फक्त यांच्याच मोबाईलमध्ये होता आणि तो व्हायरल झालाय, म्हणजे कोणाच्या मोबाईलमधून होणार, यांच्याच मोबाईलमधून ना, त्यामुळे आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे की याच मोबाईलमधून तो व्हायरल झालेला आहे. असं म्हणत आता सायबर क्राईम वाले मिहिरला घेऊन निघून जात असतात. मिहिर सांगत असतो मी काहीच नाही केलेलं आहे. आता मिहिरच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आहे पण त्याने व्हायरल केला नाही, मग व्हायरल केला कुणी, हा सगळ्यांना प्रश्नच पडलेला असतो. त्यावेळेला आता मात्र सागरचे हात बांधलेले असतात कारण मिहिरला तो वाचवू शकत नसतो. त्यामुळे पोलीस मिहिरला घेऊन निघून जातात आणि आता मुक्ता सुद्धा मिहिरच्या विरोधात असते आणि म्हणते यांनीच व्हिडिओ व्हायरल केलाय. आणि आता पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये भांडण सुरू होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.